जनतेचा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये साजरी होते। डॉक्टर नानासाहेब दर्पणेकर एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांना विश्वास दिला की स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या कष्टावर आणि चिंतेने तुम्ही तुमचं आयुष्य करू शकता। परमेश्वर तुझ्या पाठीशी आहेच आहे, परंतु स्वतःचं आयुष्य हे सदाचाराने उभा करा। सदाचार मनामध्ये निर्माण करण्याची जी भावना उभी केली ती डॉक्टर नानासाहेब दर्पणेकरांनी। त्यांच्या जयंतीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा होतोय आणि संपूर्ण अखंड महाराष्ट्रभर आज स्वच्छता मोहीम राबवली जाते। मी अप्पासाहेब दर्पणेकर त्यांच्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। जे ऊर्जा स्रोत आहे, जे चालना आहे, जे सर्वसामान्य माणसाला जे निराशापासून प्रवृत्त करण्याची जी तुमच्या विचारामध्ये भावना आहे ती खरं तर आमच्या सर्वांची ऊर्जा आहे। मी मधल्या काळामध्ये आपल्या दर्शनाला आलो होतो, मी खूप भरभरून धन्य पावलो, ज्यामुळे मला ऊर्जा मिळाली आणि असंख्य महाराष्ट्राची ऊर्जा स्रोत महत्त्वाचा वाटला। आदरणीय सर्वांचे नेते महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा आपल्या बैठकीला नेहमी वारंवार बसत असतात। त्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रेरणा आहे, खूप आदर आहे आणि जे स्वच्छतेची मोहीम जी राबवली जाते आज उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माणसाच्या छंदाला मी सरळ स्पर्श करतो की तुमच्या हातामध्ये ते स्वच्छतेची मोहीम आहे आणि महाराष्ट्राला तुम्ही ती दिशा देत आहेत। मी मनापासून या प्रतिष्ठानला धन्यवाद व्यक्त करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय दर्पणेकर कुटुंबांना आणि विशेषत्वाने नानासाहेबांच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो। किल्ले शिवणारी आपला माणूस, महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील सुद्धा ह्या प्रेरणादायी कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। जय शिवराय, जय जगन्नाथ।